नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती कृषी कॅप आयोजित आजच्या परिसंवादामध्ये मी तेजस्विनी उपाध्याय सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. शेतकरी बांधवांनो, पाणी हे सर्वांसाठी अत्यंत गरजेचे आहे. त्याच्याशिवाय सजीव प्राणी, झाडे यांचा विनाश होईल. त्यामुळं जल हे तो जीवन हे असे म्हणले जाते. वाढत्या औद्योगिकरणामुळे किंवा सर्व नैसर्गिक स्रोतांचा अतिवापर व शोषणामुळे मानवाला पाण्याच्या तीव्र टंचाईला सध्या तोंड द्यावे लागत आहे. हे संकट भविष्यात आणखी वाढू नये यासाठी पाणी हा सर्व सजीवांच्या अस्तित्वाचा एक महत्वाचा घटक असल्याने पाण्याचे महत्व व त्यानुसार त्याची उपयुक्तता याविषयी जागरूकता करण्यासाठी जगभरात दरवर्षी 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. याच अनुषंगाने आम्ही आज पिकातील पाणी व्यवस्थापन गरज भविष्याची या परिसंवादाचे आयोजन केले आहे. परिसंवादाचे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहे श्री महेश जाधव सर, फार्म मॅनेजर, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती. तर मी सरांना विनंती करते की आजच्या परिसंवादाला सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी केंद्र बारामती व कृषी कॅप यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण फेसबुक लाईव्हचं सेशन घेतोय. त्यामध्ये जो टॉपिक आपण निवडलाय जरा वेगळा टॉपिक आपण घेतो, कारण आपण बघतो की पूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. त्या अनुषंगाने शेतीला पाण्याचं नियोजन करायचं असेल तर कोणत्या गोष्टीला आपण प्राधान्य दिलं पाहिजे, कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत, त्या अनुषंगाने आपण आजचं सेशन घेतोय. त्यामध्ये पिकातील पाणी व्यवस्थापन गरज भविष्याची, या अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत की जे काही पिकं आहेत त्या पिकामध्ये पाणी व्यवस्थापन करता आपण कोणत्या गोष्टी प्रामुख्याने लक्षात घेतल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. कारण आज आपण बघतोय की जसं जुन्या काळी आपण पाणी आवर्जून शेतीला देण्यासाठी काही ज्यादा आपल्याला पळापळ करावं लागत नसायची, पण आता बघतो की आपण क्वालिटी वॉटर म्हणजे गुणवत्तापूर्ण पाणी जर आपल्याला शेतीला द्यायचं असेल तर त्या अनुषंगाने आपल्याला बरेच आपल्याला प्रयत्न करावे लागतात. त्या अनुषंगाने आपल्याला तेवढ्या क्वालिटीचं, तेवढ्या गुणवत्तेचं, तेवढ्या प्रतीचं चांगलं पाणी जर आपल्याला द्यायचं असेल तर आपल्याला त्यामध्ये कॅनल वॉटर असेल, नदीचं पाणी असेल, त्याचा सोर्स आपल्याला प्रोक्युअर करावं लागतं किंवा त्या मार्फत पाण्याचं व्यवस्थापन. इव्हन शेतासारख्या जे काही शासकीय योजना आहेत त्यांच्या अंतर्गत शेतकरी बांधून आपल्याला पाण्याचा सोर्स रिस्टोर करावा लागतो. आता ही जी एवढं करण्यामागचं कारण ते तुम्हाला सांगितलं की जे क्वालिटी वॉटर जो आहे तो क्वालिटी वॉटर आपल्याला कसा मेंटेन करावा लागेल. कारण जर पिकाच्या बाबतीत जर म्हणा गेलं तर जमीन हे फक्त माध्यम आहे. म्हणजे कोणत्या पिकामध्ये आपण जर बघितलं पाणी देताना आपल्याला पूर्णतः जमीन द्यावं लागतं. डायरेक्टली पिकाला पाणी देऊन पीक काम करत नाही. जमिनीमध्ये जे काही मुळं येतं त्या मुळाद्वारे पीक पाणी त्याच्या शरीरामध्ये घेतं आणि त्या पाण्याचं व्यवस्थापन ते पीक वाढीसाठी त्या ठिकाणी केलं जातं. मग त्या अनुषंगानं हे जे पाणी आपल्याला द्यायचं त्याचा क्वालिटी जर म्हणजे गुणवत्ता जर चांगली असेल तर त्या पिकासाठी आपल्याला काय फायदा होईल किंवा काय फायदा दिसून येईल त्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. मुख्यतः जर आपण पाणी जर म्हणा गेलं तर खरीप हंगाम असेल, उन्हाळा असेल किंवा पावसाळी हंगाम असेल, अशा तिन्ही हंगाममध्ये जे काही आपण पिकं घेतो त्या तिन्ही पिकाला जर म्हटलं तर काही ना काही प्रमाणात पाणी आपल्याला द्यावं लागतं. त्यातले जर म्हणा गेलं तर उन्हाळी हंगाम आहे त्यामध्ये पिकाची पाण्याची गरज ही खूप असते, कारण तेवढी बाष्पीभवनाचा जो रेट आहे किंवा त्याचा वेग आहे तो जास्त असतो. त्यामुळे खरीप आणि रब्बी हंगाममध्ये खरीपामध्ये थोडं जो वातावरण आहे तो थोडं दमट असल्यामुळे पिकामध्ये काही प्रमाणात आपल्याला पाणी देणं आवश्यक असतं, पण रब्बीमध्ये पूर्णतः थंडीचा कालावधी असल्यामुळे त्या ठिकाणी वापसा पाहून आपल्याला पाणी करणं आवश्यक असतं. या तिन्ही पिकामध्ये जे पाणी लागते त्या पाण्याचा जमिनीवरती काय परिणाम होतो किंवा ते पाणी आपल्या पिकाला दिलं तर ते कोणत्या प्रकारचं असलं पाहिजे, कोणत्या पिकासाठी किती प्रमाणात पाणी दिलं पाहिजे त्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. मुख्यतः हा टॉपिक घेण्यामागचं कारण मॅडम सांगितलं की आज जागतिक जल दिन आहे. म्हणजे आज जर म्हटलं जगाच्या पाठीवर पाण्याचं महत्व विशद करणारे आजचा दिवस पाळला जातो. त्या अनुषंगाने शेतीसाठी पाणी असेल, पिण्याचे पाणी असेल, इंडस्ट्रियल म्हणजे काय उद्योगधंदे आहेत त्यांच्यामध्ये पाणी आहे, वनीकरणाचे पाणी आहे किंवा वनीकरण जंगली भागामध्ये जे काही पाणी आहे त्या पाण्याचा त्या भागामध्ये चांगल्या प्रकारे वापर व्हावा, शेतकऱ्यांना किंवा तेथील विभागातील लोकांना अधिकाऱ्यांना त्या पाण्याचं महत्व समजावं. त्या अनुषंगाने आजचा दिवस हा जागतिक जल दिन म्हणून पाळला जातो. त्या अनुषंगाने आजचं आपण सेशन घेत आहोत की पिकामधील पाणी व्यवस्थापन. शेतीच्या दृष्टीने जर म्हणायला गेलं की आज आपण बघतो की पावसाळी शेती बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे जरी भारतात जर विचार करायला गेला तरी आपल्याला माहिती की 80% पर्यंत आपली शेती पूर्ण जिरायती आहे. म्हणजे 100% शेतीच्या ऐवजी 80% जो भाग आहे शेतीचा तो खरीप हंगामामध्ये, पावसाळी हंगामामध्ये पूर्णतः पावसाच्या पाण्यावरती शेती केली जाते. तेव्हा आपण बघतो की साहजिकच आपल्याला लागवडीखालचं क्षेत्र जादा असतं, कारण त्यावेळी पावसाळी वातावरण असल्यामुळे आपल्याला आर्टिफिशियल कृत्रिमरित्या कोणतेही पाणी आपल्याला सिंचन पद्धतीने द्यावं लागत नाही. पण तोच आपण जर रब्बी हंगामात आणि उन्हाळी हंगामामध्ये जर विचार करायला गेला तर आपल्याला पाणी उपसून म्हणजे काही जे प्रमाणात जे आपण पाणी आपल्या विहिरीमध्ये साठवले, शेतामध्ये साठवले, धरणामध्ये जे काही पाणी साठवून राहिले त्या पाण्याचा वापर करून आपल्याला शेती करावी लागते. पण खरीपाच्या दृष्टीने जर विचार करायला गेला तर साहजिकच पाण्यावरचा खर्च आपला खरीप आणि रब्बी आणि उन्हाळी हंगामामध्ये हा खूप किंवा वाढला जातो. मग त्या अनुषंगाने क्वालिटी वॉटर सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला इश्यू हा दिसून येतो. म्हणजे
जरी आपण खरीप हंगामामध्ये जर पावसाळी वातावरण जरी म्हटलं तरी जो पडणारा पाऊस आहे तो पूर्ण ऍसिडिक असतो. म्हणजे त्याची जो सामू आपण जो म्हणतो पाण्याचा पडणाऱ्या पावसाचा सामू तो साधारण 6.5 किंवा त्यापेक्षा कमी असतो. मग अशा प्रकारचं जर पाणी आपण शेतीला जर वापरलं तर जे काही पाणी आपण शेतीला वापरतो ते 100% पाणी ते आपल्या पिकाला लागू होतं. त्याबरोबरच त्या पाण्यावर जे काही खतं आपण जमिनीमध्ये ऑलरेडी दिलेली आहेत किंवा जे काही आपण न्यूट्रिशन त्या ठिकाणी वापरले ते 100% त्या पिकाला आपल्याला लागवण्याचं प्रमाण त्या ठिकाणी दिसून येतं. त्यामुळे पिकाची वाढ चांगली असते. पिकाला एकसारखं आपल्याला उत्पन्न येण्याचं चान्सेस त्या ठिकाणी चांगले असतात. पण तोच हा विचार जर आपण रब्बी हंगामामध्ये केला किंवा उन्हाळी हंगामामध्ये जर केला तर आपल्याला साहजिकच क्वालिटी वॉटर म्हणजे गुणवत्तापूर्ण पाण्याचा आपल्याला त्या ठिकाणी साहजिक त्रास होतो किंवा त्या ठिकाणी आपल्याला गुणवत्तापूर्ण पाण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आता बऱ्यापैकी तुम्ही जर बघितलं असेल तर ज्या ठिकाणी पाण्याचा इश्यू आहे म्हणजे पाण्याचा टीडीएस जास्त आहे, पाण्याचा सामू जास्त आहे, पाणी जड आहे, तशा कंडिशनला जे काही रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं पाणी आहे इन द फॉर्म ऑफ जर म्हणा जसे तळ आहे तर नदी आहे किंवा कॅनल आहे त्या पाण्यातलं त्या सोर्समधलं किंवा त्या स्रोतातलं काही प्रमाणात पाणी आपल्याला आपल्या विहिरीमध्ये असेल, बोरमध्ये असेल, शेततळ्यामध्ये आपल्याला साठवावं लागतं किंवा उचलावं लागतं आणि ते पाणी आपल्या रेग्युलरच्या पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला शेतीसाठी वापरावं लागतं. आज आपण बऱ्याच अंशी बघतो की लागवडीखालचं क्षेत्र विहिरीखालचं क्षेत्र आपल्या दिवसेंदिवस वाढताना दिसते. त्यामध्ये आपण बघतो की प्रत्येक हंगामामध्ये शेतकरी काही ना काही पीक घेतो. त्या अनुषंगानं तेवढं पाणी उपलब्ध करणं किंवा तेवढं कोणतं पाणी आपल्याला शेतीसाठी देणं खूप जाचक आणि त्रासदायक होते. तशा कंडिशनला हे जे सोर्सेस आहेत त्या सोर्सेस मधलं पाणी आपल्याला स्टोअर करून किंवा त्या सोर्सेस मधल्या पाण्याचा चांगल्या प्रकारे योग्य रीतीने वापर कसा करायचा किंवा ते पाणी वापरून आपलं आयडियल उत्तमरित्या उत्पन्न कसं घेतलं पाहिजे ते आपण आजच्या सेशनमध्ये महत्त्वाचं जाणून घेणार आहोत. कारण जसं तुम्हाला म्हटलं की भविष्यामध्ये आपल्याला एकच काम करणार की पाण्यावरती आपल्याला म्हणजे जसं आपण म्हणू शकतो की बाबा तिसरं जरी माहिती जरी म्हटलं तरी आपल्याला साहजिकच त्या पाण्यासाठी आपल्याला करावं लागणार आहे. कारण आज आपण बघतो की दिवसेंदिवस पडणारं पावसाचं प्रमाण हे कमी आहे. त्या अनुषंगाने पिकाला लागणारी पाण्याची गरज ही तेवढीच आहे. तेवढ्या पाण्याच्या गरजेपोटी आपल्याला तशा प्रकारची पिकं असतील किंवा तेवढ्या प्रकारचं उपयुक्त पाणी आपल्याला स्टोअर करणं आणि पिकासाठी वापरणं आपल्याला निश्चित प्लॅनिंग करणं त्याचं नियोजन करणं आपल्याला गरजेचं आहे. आता जसं मी खरीप हंगामात सांगितलं की बाबा पावसाचं पाणी आहे त्या अनुषंगाने आपण शेती नियोजन करू शकतो. खरीप हंगामातली जी काही पावसाळी पिकं आहेत त्यामध्ये हायब्रिड ज्वारी असेल, बाजरी असेल, भुईमूग असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, उडीद असेल, मूग असेल, ही पिकं आपण साहजिक त्या ठिकाणी उत्पादन घेतो जी पूर्ण कोरडवाहू प्रकारची आहेत. पण मुख्यतः रब्बी आणि उन्हाळी हंगामामध्ये साहजिकच आपण बघतो की भाजीपाला पिकाचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे टोमॅटो असेल, मिरची असेल, वांगी असेल, सर्व प्रकारचा पालेभाजी असेल, सर्व प्रकारचे फळवर्गीय भाजीपाला असेल, सर्व प्रकारचा वेलवर्गीय भाजीपाला हा मुख्यतः रब्बी आणि उन्हाळी हंगामामध्ये शेतकरी जास्त प्राधान्याने त्या ठिकाणी फोकस करतात. उद्देश हा असतो की शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळावं, कमी खर्चिक किंवा चांगल्या प्रकारच्या रिसोर्समध्ये क्वालिटी उत्पन्न, गुणवत्तापूर्ण उत्पन्न आपल्याला हवं असतं. पण त्या ठिकाणी आपण बघतो की भविष्यामध्ये पाण्याचा इश्यू आपल्याला आत्ताच फेस होत आहे. म्हणजे जर आपण विचार केला तर आता चालू वर्षी कंडिशन पाहता महाराष्ट्रापैकी बरेच जिल्हे आहेत, बरेच तालुके आज दुष्काळग्रस्त आहेत, त्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण अत्यल्प कमी आहे. तशा कंडिशनला जे काही उपलब्ध पाणी होतंय किंवा आपल्याला जो पाऊस पडतोय त्या अनुषंगाने पडणाऱ्या पावसाचं गुणवत्तापूर्ण पाणी स्टोअर करून आपल्या पिकामध्ये कसं वापरता येईल त्या अनुषंगाने मुख्यतः आज आपण चर्चा करणार आहोत. आता आपण जर पाण्याच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर जे काही पाऊस संरक्षित पाणी आपण करतो तो पडणाऱ्या पावसाचे जे पाणी आहे ते आपण काही प्रमाणात आपल्या शेततळ्यामध्ये असेल, नदीमध्ये असेल, विहिरीमध्ये असेल किंवा गाव बंधाऱ्यामध्ये आपण स्टोअर करून ठेवतो आणि ते पाणी जेव्हा आपल्या जमिनीमधून निचरा व्हायला चालू होतं किंवा परफेक्ट व्हायला चालू होतं आपले जे काही बोरवेल्स आहेत, विहीर आहे त्या ठिकाणी पाणी आपलं ते आपल्याला वाटलेलं दिसतं. मग हे जे पाणी आहे हे पाणी आपण साहजिकच आपल्या सिंचनासाठी म्हणजे आपल्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेसाठी किंवा पिकाच्या वाढीसाठी आपण वापरतो. मग हे जे पाणी आहे किंवा हे जे पाणी आपण जे वापरतो त्याला साहजिकच सिंचनसाठी वापरलेलं पाणी म्हणतं. आता हे सगळं पाणी जे आहे मुख्यतः जो सोर्स आहे तो पूर्ण पाणी जे म्हणतो आपण पावसाळा म्हणतो किंवा पाऊस म्हणतो त्या अनुषंगाने हे सोर्स आपल्याला तयार केले जातात. आता आपण बघतो की पावसाचं प्रमाण जे आहे ते युनिफॉर्म नाही. पहिलं आपण म्हणतो जून, जुलै, ऑगस्टला पाऊस पडायचा किंवा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरला 4 महिने पाऊस असायचा. पण आताच्या कंडिशनला आपण बघतोय पावसाचा कालावधी जो इम्बॅलन्स आहे म्हणजे काही ॲब्रंट वेदर कंडिशन होते, काही ठिकाणी हेवी रेनफॉल होतो, काही ठिकाणी ड्रॉप म्हणजे थोडक्यात सांगायचं काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती होते, काही ठिकाणी पाऊस अवेळी पडतो, काही ठिकाणी पाऊस एकसारखा पडत नाही, काही वेळा पाऊस एका वेळी जास्त पडून जातो म्हणजे पिकाच्या लागवडीच्या अवस्थेला जास्त पडतो किंवा पीक काढणीच्या अवस्थेला पडतो, पिकाच्या मधल्या कालावधीमध्ये आपल्याला ड्राय स्पेल दिसून येतो. तशा अनुषंगानं पाणी व्यवस्थापन आपण कसं केलं पाहिजे त्या अनुषंगानं मुख्यतः चर्चा होणं किंवा त्यावरती आपल्याला काम करणं आवश्यक आहे. आता आपण साहजिक म्हणतो की बाबा जे काही पाणी पावसाचं पडतंय ते म्हणजे शेततळे असतील, त्यामध्ये बंधारे असतील किंवा त्याचा जमिनीमध्ये त्याचं इन्फिल्ट्रेशन ते पाणी पर्क्युलेट होऊन आपलं जे काही सोर्सेस आहेत, आपले स्रोत आहेत, बोरवेल असेल, विहीरमध्ये ते पाणी साहजिकच उतरलं जातं ते आपण शेतीसाठी वापरला जातो. आता पिकाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर आज सुद्धा आपल्याला पिकाच्या पाण्याची गरज आपल्याला माहिती होत नाही. कारण आज आपण बघतो की वेगवेगळ्या प्रकारची पिकं आपल्या शेतामध्ये असतात. म्हणजे टोमॅटो असेल,
1 महिन्याचं पीक जर म्हटलं मेथी कोथिंबीर असेल, 3 महिन्याची पिकं जर म्हटली उडीद मूग सारखं पीक आहे किंवा सोयाबीन सारखं 3.5 महिन्याचं पीक आहे, ऊसासारखं म्हटलं 1 वर्षभर चालणारं पीक आहे, टोमॅटो मिरची सारखं 6-6.5 महिने चालणारं पीक आहे. बहुवर्षाच्या फळबागा आपल्याकडे आहेत. मग त्या अनुषंगाने त्या पिकाची पाण्याची गरज आपल्याला सुद्धा त्याच्यावरती काम करणं आवश्यक आहे. त्या पिकाच्या पाण्याच्या गरजेनुसार आपल्याला त्या पिकाला पाणी देणं आवश्यक आहे. कारण आज आपण बघतो की अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे त्या पिकाला गरजेपेक्षा जास्त पाणी आपण देतो, पाण्याचा अपव्यय टळत असतो, अपव्यय आपण करत असतो. त्याउलट आपल्याला पाण्याची स्टेज पिकाची वाढीची अवस्था बघून त्या ठिकाणी पाण्याचा वापर करणं किंवा तेवढं पाणी देणं आवश्यक आहे. जेणेकरून जे काही एक्स्ट्राचं पाणी आपण त्या जमिनीमध्ये देतोय, कारण शेवटी पाणी आपण पिकाला देण्यासाठी आपण जमिनीमध्ये त्या जमिनीच्या माध्यमामार्फत देत असतो. तर जास्तीत जास्त पाणी आपल्याला त्या पिकापर्यंत पोहोचावं किंवा त्या पिकाच्या शेवटच्या वाढीच्या अवस्थेपर्यंत ते पाणी आपल्याला पिकाला देता यावं. त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी पाण्याचं विविध स्टेज म्हणजे वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आवश्यकतेनुसार पाणी आपल्याला वापर करणं आवश्यक असते. आता पिकाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर आज आपल्याकडे बऱ्याच प्रकारच्या जमीन आहेत. मध्ये मध्यम प्रकारची आहे, काळ्या प्रकारची, हलक्या प्रकारच्या जमिनी आहेत. यात तुम्ही जर बारकाईने जर बघितलं तर प्रत्येक जमिनीला लागणारं पाण्याचं प्रमाण वेगवेगळं आहे. म्हणजे हलक्या जमिनीमध्ये जर म्हटलं तर आपल्याला पाणी हे जास्त लागतं किंवा आपल्याला वरचेवर पाणी हे द्यावं लागतं. पण त्याच वेळी जर आपण ब्लॅक कॉटन सॉइल म्हणजे काळ्या कजर जमीन जर बघितल्या तर त्याला आपल्याला जरी पाणी थोडंफार दिलं तर त्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार तेवढं पाणी आपल्याला त्या ठिकाणी सफिशियंट झालेलं दिसून येतं. पण या ठिकाणी तुम्ही जर बारकाईने जर बघितलं काळ्या जमिनीमध्ये पाणी धारण क्षमता ही जास्त असते. म्हणजे त्याला जेवढं पाणी आपण देत जाऊ ते जमीन पाणी शोषून घेत राहते आणि ते जमीन फुगते. मग ते या अपेक्षेपेक्षा ते जास्त पाणी त्या ठिकाणी होल्ड करून ठेवण्याचं किंवा धरून ठेवण्याचं काम त्या ठिकाणी जमीन करत असते. त्यावेळी जर हलक्या जमीन जर बघितल्या तर जेवढं पाणी आपण देऊ पिकाला लागेल तेवढं किंवा जमीन जेवढी धारण क्षमता आहे तेवढं पाणी धरून ठेवतं, राहिलेलं पाणी ही ती जमीन सोडून देते. मग तशा कंडिशनला आपल्याला एक काम केलं पाहिजे की आपल्याला हे जे पाणी वाया जातंय किंवा ह्यापासून जो आपला तोटा होतोय तो तोटा टाळण्यासाठी आपल्याला पिकाच्या वाढीच्या अवस्थेला लागेल एवढं पाणी आपण देणं आवश्यक आहे. जेणेकरून ते पिकावर कोणत्याही प्रकारचा विपरीत परिणाम इन द फॉर्म ऑफ वाढीची अवस्था असेल, इन द फॉर्म ऑफ त्याची उत्पन्नाची अवस्था असेल त्यावर कोणत्याही प्रकारचा तोटा आपल्याला हा होणार नाही. त्या अनुषंगाने वाढीच्या अवस्थेनुसार आपण पाणी देणं आवश्यक आहे. आता त्यात जर साधं उदाहरण सांगायचं गेलं तर आपली हलकीची जमीन आपण म्हणतो त्याला साधारण आपल्याला 6 सेंटीमीटर खोलीपर्यंत पाणी आपल्याला देणं आवश्यक आहे. मध्यम प्रकारची जमीन जर आहे त्यामध्ये आपल्याला 8 सेंटीमीटर खोलीपर्यंत पाणी देणं आवश्यक आहे. आणि जर भारी जमिनीच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर साधारण 10 सेंटीमीटर खोलीपर्यंत पाणी देणं आपल्याला आवश्यक आहे. आता ह्या ज्या पाण्याच्या पातळ्या आहेत या पातळ्या तुम्हाला मी सांगितल्या मागचं कारण यापेक्षा जास्त पाणी जर आपण द्यायचा प्रयत्न केला तर ते पिकाला लागू होत नाही. ते जास्तीचं पाणी त्या ठिकाणी निचरा होऊन जातं आणि पिकाला त्या पाण्याचा कोणताही उपयोग होत नाही किंवा ते पिकाला वापरासाठी घेत नाही. ते पाणी त्या जमिनीमधून निचरा होऊन जातं किंवा वाहून जातं. तर मग तशा कंडिशनला हे जे वाया जाणारं पाणी ते आपल्याला लागेल अशा स्रोतमध्ये आपल्याला वापरणं आवश्यक आहे. जेणेकरून पिकाची जी काही पाण्याची भूक आहे ती आवश्यकरित्या आणि चांगल्या प्रकारे भागवली जाईल. आता ज्यावेळी आपण खोल जमिनीचा विचार करतो त्या ठिकाणी आपण पाहतो की गुरुत्वाकर्षणच्या ताकदीमुळे किंवा गुरुत्वाकर्षणामुळे ते पाणी जमिनीमध्ये खोलवर नेलं जातं. त्याचा पिकाला लागेल एवढं जर पाणी आपण त्या ठिकाणी दिलं तर आपल्याला हा तोटा टाळता येतो किंवा हे जे आपलं ज्यादाचं पाणी वाया जातं ते आपल्याला ज्यादा पाणी वाया जाऊन देता येणार नाही. त्यामुळं भारी जमिनीमध्ये शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे. तर आपण बघतो की भारी जमिनीमध्ये सरसकट लोक चांगल्या प्रकारची पिकं करतात. त्यामागचं कारण एक असतं की जमिनीची पाणी धारण क्षमता चांगली असते. पण यामध्ये आपण शेतकरी बांधवांनी लक्ष ठेवलं पाहिजे की पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार ते पिकाची वाढीची अवस्था कोणती आहे त्या अनुषंगाने त्या पिकाला पाणी किती लागतं तेवढंच पाणी आपण त्या ठिकाणी दिलं तर आपला जो जास्तीचा होणारा पाण्याचा तोटा आहे तो आपल्याला टाळता येईल. कारण आज आपण बघतोय क्वालिटी वॉटरवरती आपल्याला काम होणं आवश्यक आहे किंवा क्वालिटी वॉटरचा जास्तीत जास्त शेतीसाठी वापर करणं आवश्यक आणि गरजेचं आहे. आता आपण बघतो की जुन्या काळापासून लोक पाट पाणी किंवा सारा पद्धतीने पाणी देतात. मग त्या ठिकाणी आपण एक काळजी घेतली पाहिजे की ज्यावेळी आपण अशा पाट पद्धतीनं किंवा पाटपाणी पद्धतीने आपण शेती करतोय त्या अनुषंगाने आपल्याला रान बांधणी करणं आवश्यक आहे. जेणेकरून आपला जो पाण्याचा तोटा आपला जो होतो किंवा पाणी होऊन जाते ते आपल्याला कमी प्रमाणात होऊन जाईल आणि त्याचा त्या पाण्याचा आपल्या शेतीसाठी किंवा सर्व क्षेत्रामध्ये सारख्या पद्धतीने एकसारखा वापर करता येईल. मग त्यासाठी आपल्याला एकतर त्या रानाची वेळ होईल म्हणजे उताराला आडवी पेरणी असेल किंवा त्याची रानाची लेवलिंग करणे, रानाचा उतार एकसारखा ठेवणे किंवा एक समतल उतार करणे अशा प्रकारची काम आपण उन्हाळी कंडिशनमध्ये म्हणजे त्या उन्हाळी हंगामामध्ये आपण केली तर साहजिकच जो पडणारा पाऊस आहे तो चांगल्या प्रकारे आपल्या शेतामध्ये मुरवता येईल आणि त्याचं जी क्वालिटी वॉटर आपण जे म्हणतोय किंवा जे कमी आम्लाचं पाणी आहे ते पाणी आपल्या शेतामध्ये चांगलं जास्तीत जास्त आपल्याला वापरता येईल आणि तो पाण्याचं नियोजन जे आहे जास्तीचं पाणी जो आहे तो आपल्या शेतीमध्ये साहजिक उत्पन्न वाढण्यासाठी आपल्याला फायदेशीर होईल. आता रानबांधणी जर म्हटलं त्यामध्ये मुख्यतः आपल्याला म्हटलं की आपल्या जिकडे पाण्याचे जे सोर्सेस आहेत किंवा लागवडीचे प्रकार आहेत. आता काही ठिकाणी सरीवर पद्धत राहते, काही ठिकाणी गादी वापर पद्धत राहते, काही ठिकाणी साधी वापर राहतात, काही ठिकाणी जर म्हणायला गेलं तर सारी पद्धत राहते, काही ठिकाणी आळे पद्धत राहते. म्हणजे पिकाचे जे काही स्टेजेस आहेत म्हणजे जरी आपण सारा पद्धत जरी म्हटलं तर मुख्यतः ज्वारी बाजरीसारखी कडधान्य पिकं येतं, तृणधान्य पिकं आहेत त्यासाठी आपण सारी पद्धत वापरली जाते. वापर पद्धत जर म्हटली तर काही फळबागा आहेत, काही कडधान्य आहेत, काही तृणधान्य आहेत, काही तेलबिया पिकं आहेत, भाजीपाला पिकासाठी
मुख्यतः वापर पद्धत वापरली जाते. सरीवरून पद्धत जरी म्हटलं तर ऊसासारखी पिकं येतं, कापसासारखी पिकं याच्यासाठी आपल्याला सरीवरून पद्धत किंवा सरीवरून पद्धतीने आपल्याला लागवड आपण प्रिफर करतो. फळपिकाच्या बाबतीत जर म्हणाल तर आळे पद्धत आपल्याला प्रिफर करावं लागतं, किंवा जास्तीत जास्त आळे पद्धतीने आपण जेवढं पाणी देतो पिकाला फायदेशीर आणि उत्पन्नाच्या दृष्टीने फायदेशीर मानलं जातं. मग ह्या ज्या काही वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या अनुषंगाने आपल्याला रान बांधणी करणं आवश्यक आहे. साधारण वापर जरी म्हटलं तर साधारण 2 ते 4 मीटर रुंदी असणं आवश्यक आहे. आपली सरीवर जरी म्हटलं साधारण 0.6 ते 1 मीटर पर्यंत त्या सारेची किंवा त्या सरीवरची रुंदी असणं आवश्यक आहे. जरी सारा पद्धत जरी म्हटलं साधारण 2 ते 3 मीटर रुंदीचा सारा असणं आवश्यक आहे. जरी आपण आळे पद्धत जरी म्हटलं तरी आळ्याची साधारण व्यास जो म्हणतो आपण गोलाई साधारण 2 ते 3 मीटर असणं आवश्यक आहे. आता हे ज्या गोष्टी तुम्हाला मी सांगतोय मागचं कारण त्या ठिकाणी पाण्याचा होणारा अपव्यय आपल्याला चांगल्या प्रकारे टाळता येतो, किंवा त्या ठिकाणी पाणी जे वाया जाते आपल्याला कमीत कमी त्या ठिकाणी आपल्याला वाया जाण्याचा आपल्या त्या ठिकाणी चांगला प्रयत्न हे करता येतात. त्या अनुषंगाने ह्या ज्या पाणी देण्याच्या पद्धती येतात त्या अनुषंगाने आपण पिकाची लागवड किंवा पीक नियोजन करणं आवश्यक आहे. आता ज्यावेळी पाण्याचा आपण विचार करतो, लोक आज चांगल्या प्रकारे विचार करतायत, त्यामध्ये चांगल्या प्रकारे शासन सुद्धा मदत करते. कारण ड्रीप सारखी आपण योजना बघतो तर साधारण त्यामध्ये 80% अनुदान शासन देते. मग त्या अनुषंगाने जे काही शेतकरी आहेत त्यांनी आपल्या शेतामध्ये ड्रीपचं प्लॅनिंग करणं आवश्यक आहे. मग त्यामध्ये इनलाईन टिपर असेल, जी काही आपले रेग्युलर ऊसासारखी पिकं आहेत, कापसासारखी पिकं आहेत, त्याला लागवड अंतरानुसार आपण इनलाईन ड्रीप प्रिपेअर करणं आवश्यक आहे. किंवा लांब अंतरावरची जी काही पिकं आहेत त्यामध्ये भाजीवर सुद्धा असू शकतो, ऊस असू शकतो किंवा कापूस असू शकतो, त्यांच्यासाठी आपल्याला इनलाईन पद्धती जी आहे लांब अंतरावर ते प्रिपेअर करणं आवश्यक आहे. आणि जी काही लांब अंतरावरची जी काही फळपिकं आहेत त्यांच्यासाठी आपल्याला ऑनलाईन ड्रिपर वापरून त्या ठिकाणी पाणी व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. आज आपण जरी बघितलं की आज जगाच्या पातळीवर आपण बघतो की वेगवेगळ्या प्रकारच्या पाणी देण्याच्या पद्धती आपल्याला उपलब्ध आहेत. त्यामध्ये जरी म्हटलं तरी पॉलिओसाठी फॉवर सिस्टम आहे, स्प्रिंकलर सिस्टम आहे, त्यानंतर पेग ड्रिपर सिस्टम आहे. आता मी तुम्हाला सांगितलं ऑनलाईन इनलाईन ड्रिपर आहेत, स्प्रिंकलर आहेत. त्यानंतर जर आपण म्हणायला गेलं तर महत्वाची पद्धत त्यामध्ये जी तुम्हाला मी आता सांगितली, तर त्यामध्ये जो आपला ठिबक आणि तुषार सिंचन आहे त्या महत्वाच्या पद्धती आज लोक चांगल्या प्रकारे वापरताना आपल्याला दिसत आहेत. आता हे तंत्रज्ञानामागचं कारण काय किंवा हे तंत्रज्ञान वापरण्यामागचं कारण काय असेल तर त्या संदर्भात थोडं मी सांगतो. की मुख्य तुम्ही जर बघितलं असेल जुन्या काळी आपल्याकडे पाण्याचं प्रमाण भरपूर होतं, म्हणजे पावसाळी 4 हंगाम आपल्याला चांगला पाऊस पडतो, त्या अनुषंगाने आपल्याला उन्हाळी हंगामामध्ये वापरासाठी किंवा शेतीसाठी उपलब्ध होईल एवढ्या प्रमाणाचं पाणी आपल्याकडे होतं. पण आज बघतो की ग्लोबल वॉर्मिंगच्या इश्यूमुळे आज बऱ्यापैकी पाण्याची जी काही म्हणजे पडणारा पाऊस आहे त्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. तर त्या कमी झालेल्या पावसामध्ये चांगल्या प्रकारचं जर उत्पन्न आपल्याला घ्यायचं असेल किंवा चांगल्या प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी नफा जर करायचा असेल तर त्याच्या अनुषंगाने आपल्याला पडणाऱ्या पावसाचं पाणी जे आहे किंवा जे आपल्याला जे काही जलस्रोत चांगल्या गुणवत्तेचे आहेत त्या चांगल्या प्रकारे वापर होण्यासाठी किंवा त्याच्यापासून आयडियल उत्पन्न घेण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन पद्धती वापरणं हे आवश्यक आहे. आता जर आपण साधं जर उदाहरण घेतलं तर ठिबक सिंचनामध्ये साधारण आपल्याला 45 ते 50% आपल्याला पाण्याची बचत करता येईल. म्हणजे ठिकाणी तुमचं 100 लिटर पाणी लागते त्या ठिकाणी अगोदर तुमचं 45 ते 50 लिटर पाण्यामध्ये तुमची शेती केली जाते. इव्हन त्या व्यतिरिक्त जरी सांगायला गेलं ज्यावेळी आपण स्प्रिंकलर सिस्टमचा वापर करतो तशा कंडिशनला आपल्याला साधारण 35 ते 40% पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी पाण्याची बचत करता येते. त्यामुळे आजच्या कंडिशनला आपल्याला ह्या 2 पद्धती वापरणं आवश्यक आणि फायदेशीर आहे. आता जर तुषार सिंचनचा आपण विचार करतो आपल्याला तुषार सिंचन शेतीसाठी वापरायचे त्यात महत्त्वाची आपण काळजी घेतली पाहिजे की त्या ठिकाणी जे काही आपण मटेरियल वापरतोय ते मुख्यतः चांगल्या गुणवत्तेचं आणि चांगल्या क्वालिटीचं असणं आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यामध्ये जे काही पाणी आपल्याला कमी प्रमाणात आहे ते प्रत्येक रोपापर्यंत प्रत्येक पिकापर्यंत जाण्यासाठी आपल्याला त्या सिस्टमचा चांगल्या प्रकारे आपल्याला उपयोग हा झाला पाहिजे. आता यामध्ये तुम्ही जर स्प्रिंकलर सिस्टम जर तुम्ही बघितलं असेल तर बहुतांशी शेतकरी हे खरीप आणि रब्बी हंगामामध्ये या स्प्रिंकलर सिस्टमची वापर करतात. त्यामध्ये मुख्यतः जी पिकं आहेत सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग असेल, चवळी असेल, बेमूग असेल किंवा आपल्याकडं सातारा साईडला जर गेलं तर वरुण घेवडा आहे, श्रावणी घेवडा आहे, त्या पिकासाठी मुख्यतः ही स्प्रिंकलर पद्धत वापरली जाते. ज्यामध्ये 2 स्प्रिंकलर मधलं अंतर जे ते साधारण 15 ते 20 सेंटीमीटर हे अंतर असतं. एका स्प्रिंकलर जरी आपण प्रेशर जरी बघितलं तर साधारण 1280 ते 1500 लिटर आपल्याला पाणी प्रति स्प्रिंकलर मधून आपल्याला ताशी हे मिळालं जातं. म्हणजे पूर्ण शेतामध्ये एकसारख्या प्रेशरनं आणि एकसारख्या गुणवत्तेचं पाणी त्यामध्ये आपल्याला मिळालं जातं. ज्यामध्ये पाण्याचा जो काही प्रसारित कालावधी किंवा पाणी जे पडणार आहे आपल्या मुख्य शेतामध्ये ते प्रति नॉझल किंवा प्रति स्प्रिंकलर आपल्या साधारण 1250 ते 1500 लिटर पाणी आपल्याला त्या ठिकाणी मिळालं जातं. या व्यतिरिक्त हे जे पाणी जे पडणारं पाणी ते पूर्ण एकसारख्या प्रेशरचं म्हणजे इथून जर तुम्ही बघितलं तर मुख्य शेतामध्ये आपल्याला जे पडणारं पाणी आहे ते चांगल्या गुणवत्तेचं आणि एकसारख्या प्रेशरनं पडतं. त्यामुळे कोणत्याही पिकाला त्या पाण्यापासून किंवा त्या प्रेशरपासून कोणताही त्रास आपल्याला हा होत नाही. आता ज्यावेळी तुषार सिंचन आपण वापरतो त्यामध्ये तुम्हाला सांगितलं की ते 18 ते 20 फुटाच्या वरती आपण ते स्प्रिंकलर बसवतो. म्हणजे साधारण एक पाईप झाल्यावरती आपला एक HDPचा पाईप झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी तो एक स्प्रिंकलर उभा करतो. त्याच्या अनुषंगाने त्याचा जो प्रेशर आहे त्या अनुषंगाने त्या प्रेशरवरती एकसारखं भिजणं आपल्याला कव्हर होत जातं. काही ठिकाणी आपण बघतो की तशा प्रकारे स्प्रिंकलर वापरतात, पण ज्या ठिकाणी मुळात पाणी त्या शेतीमध्ये कमीच आहे तशा ठिकाणी आपण
सिंद्र पद्धतीचा ठिबक म्हणजे ड्रिप सिस्टीमचा आपण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी वापर करत असतो. आता यामध्ये आपल्याला काळजी घेणं महत्त्वाचं आहे, की जेव्हा आपण ठिबक सिंचनाचा वापर करणार आहोत किंवा ठिबक सिस्टम आपण वापरणार आहोत, त्या अनुषंगाने आपल्या त्या ठिकाणी त्या जमिनीचं आराखडा बनवणं किंवा त्या क्षेत्राचा आराखडा बनवणं सोयीस्कर आवश्यक आहे. जेणेकरून त्या ठिकाणी आपण जे पाणी देणार आहोत तेच प्रत्येक पिकापर्यंत किंवा शेताच्या सर्व भागामध्ये आपल्याला एकसारखं पाणी ते प्रसारित होणं आवश्यक आहे. मग त्या अनुषंगाने उथळ जमीन आहे, मध्यम जमीन आहे, खोल जमीन आहे. म्हणजे उथळ जमीनच्या बाबतीत जर म्हणाल तर साधारण 30 सेंटीमीटर ते आपल्याला ड्रिपर असणं आवश्यक आहे. मध्यम प्रकारची जमीन असेल तर 60 सेंटीमीटर अंतरावर ड्रिपर असणं आवश्यक आहे. आणि जर खोल जमीन असेल तर साधारण आपल्याला 90 सेंटीमीटर अंतरावरती तो ड्रिपर आपल्याला असणं आवश्यक आहे. जेणेकरून आपल्या त्या ठिकाणी त्या पिकाची पाणी धारण क्षमता असेल, जमिनीची पाणी धारण क्षमता असेल, पिकाची पाण्याची गरज आहे, पाणी जिरवण्याचा वेग आहे, ह्या बाबीचा आपल्या ठिकाणी विचार करणं आवश्यक होतं, आवश्यक आहे. जेणेकरून त्या पिकाला जे पाणी आपण देतो, त्या जमिनीला जे पाणी आपण देतोय ते पिकाला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी वापरता आलं पाहिजे. त्याशिवाय त्या ठिकाणी जी पाणी आहे त्या पाण्याची गुणवत्ता आपल्याला चेक करणं आवश्यक आहे. त्यामध्ये आपल्याला ते महत्त्वाचे सॉइल टेस्टिंग पॅरामीटर्स आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी चेक करणं आवश्यक आहे. आता कृषी विज्ञान केंद्र बारामती मार्फत आपण या ठिकाणी पाणी चेक करण्याची सुविधा शेतकऱ्यांना देतोय. त्यामध्ये पिण्याचे पाणी असेल किंवा शेतीसाठी उपयोगी पाणी आहे, त्या पाण्याची गुणवत्ता तुम्ही आपल्या KVK बारामतीच्या जी काही पाणी परीक्षण प्रयोगशाळा आहे त्यामार्फत तुम्ही चेक करू शकता. आता पाणी परीक्षण प्रयोगशाळा आपण म्हणतोय त्यामध्ये जे घटक आहेत यामध्ये आपण पाण्यामध्ये चेक करतो त्यामध्ये महत्त्वाचा आहे तो आम्लविरव निर्देशांक, म्हणजे आपण जो पाण्याचा साम जो म्हणतो तो पाण्याचा साम त्या ठिकाणी आपल्याला चेक होणं आवश्यक आहे. तो सर्वसाधारण आपला 6.5 ते 8.4 मध्ये असेल तर आपल्याला ते पाणी गुणवत्तापूर्ण मानलं जातं. त्यानंतर पाण्याची क्षारता म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आपल्याला त्या ठिकाणी मेजर करणं आवश्यक आहे. ते साधारण जी पाणी शेतीसाठी आपण वापरतो तो 0 ते 0.75 या रेंजमध्ये आपल्याला असणं आवश्यक आहे. सोडियमचं पर्सेंटेज आहे त्या पाण्याचं सोडियम किती प्रमाणात ते आपल्याला साहजिक चेक करणं आवश्यक आहे. ते साधारण 0 ते 60च्या दरम्यान असणं आवश्यक आहे. त्यापेक्षा जर सोडियमचं प्रमाण जर जास्त असेल तर ते पाणी आपण शेतीसाठी वापरायचं म्हणत नाही. त्यानंतर रेसिड्युअल सोडियम कार्बोनेट, त्या जमिनीमध्ये असणारे सोडियम कार्बोनेट या घटकाचं प्रमाण किती आहे. साहजिकच तो सोडियम आहे पण तो फिक्स फॉर्म मधला आहे, त्याचं प्रमाण किती त्या ठिकाणी आपल्याला मिली प्रति लिटर पाण्यामध्ये आपल्याला मोजणं आवश्यक आहे किंवा त्या ठिकाणी आपण त्याचं मोजमाप करणं आवश्यक आहे. तेच आपलं साधारण 0 ते 1.5 म्हणजे 0 ते 1.5 या रेंजमध्ये असणं आवश्यक आहे. त्यापेक्षा जर जास्त असेल तर पाण्यासाठी आपल्याला दुसरा सोर्स शोधणं गरजेचं आहे. त्यानंतर सोडियम ॲब्सॉर्प्शन रेशिओ म्हणजे सोडियम स्थिरीकरण गुणोत्तर त्याचं जे आहे ते साधारण आपल्याला 0 ते 1.8च्या दरम्यान असणं आवश्यक आहे. म्हणजे हा ज्या रेंज मी सांगतोय ह्या रेंज आपल्या जर त्याप्रमाणे आपलं पाणी असेल किंवा त्या रेंजमध्ये जर आपला पाण्याचा नमुना बसत असेल तर साहजिकच जे आपल्याकडे पाणी जे आहे ते चांगल्या गुणवत्तेचं किंवा आपल्या शेतीला वापरण्यासाठी आपल्याला चांगलं असं पाणी हे आपण त्या ठिकाणी मान्य करू शकतो. त्या व्यतिरिक्त धनभारित कण आणि ऋणभारित कण म्हणजे साधारण जरी म्हटलं तर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम आणि पोटॅशियम हे जे काही आयन आहेत किंवा हे अतिसूक्ष्म कण आहेत ते पाण्यातलं प्रमाण किती असणं आवश्यक आहे त्या ठिकाणी आपण जाणून घेणं आवश्यक आहे. त्या व्यतिरिक्त कार्बोनेट, बायकार्बोनेट आणि क्लोराईड जे काही निगेटिव्ह ऋण आयन असलेले जे काही क्षार आहेत ते आपल्या जमिनीमध्ये किती असणं आवश्यक आहे हे सुद्धा आपण त्या ठिकाणी जाणून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचं गुणोत्तर त्या पाण्याचं काय हे सुद्धा आपण त्या ठिकाणी जाणणं आवश्यक आहे. जेणेकरून हे जे पाणी आपण शेतीला वापरतो, कारण जर मॅग्नेशियम आणि हे कॅल्शियमचं गुणोत्तर म्हटलं साधारण 0 ते 3च्या दरम्यान ते असणं आवश्यक आहे. ते जर जास्त असेल किंवा त्यापेक्षा जर जास्त त्या ठिकाणी आपल्या पाण्यामध्ये गुणोत्तर दिसून आलं तर त्या अनुषंगाने ते पाणी आपण शेतीसाठी वापरावे असं म्हणू शकत नाही. त्या पाण्यासाठी आपल्याला साहजिक दुसरा पर्याय किंवा पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं आवश्यक आहे. मग हे जे पॅरामीटर्स आहेत हे आपण आपल्या माती परीक्षण प्रयोगशाळा व पाणी तपासणी प्रयोगशाळेमध्ये शेतकऱ्यांना चेक करून देत असतो. जेणेकरून जे शेतकरी ते पाणी वापरतात ते साहजिकच चांगल्या गुणवत्तेचं आहे का, शेतीयोग्य आहे का, आणि आपण जी पिकं घेतोय ती पिकं त्या पाण्यामध्ये आपल्याला उत्पन्न देतील का, त्या पाण्यामध्ये आपल्याला साथ देतील का हे आपल्याला साहजिक समजलं जातं. आणि जेणेकरून आपण पुढच्या भविष्यासाठी त्या शेतीच्या किंवा तो जो सोर्स आहे पाण्याचा तो आपण शेतीसाठी वापरतो, तो पाणी आपण शेतीसाठी साहजिकच वापरू शकतो. ह्या अनुषंगाने जर पाणी परीक्षण जरी म्हटलं तर आपल्याला आमच्या विनंतीनुसार जर मना विचार करायला गेला तर साहजिक दरवर्षी आपल्याला हे पाणी चेक करणं आवश्यक आहे. जेणेकरून जे काही पडणारं पावसाचं पाणी किंवा जे आपले जे काही पोल्युशन जे आपल्या पाण्याचं जे काही पोल्युशन होतं किंवा जे आपण पाहतोय त्या अनुषंगाने जर दरवर्षी आपण पाण्याचा नमुना चेक केला तर आपल्याला साहजिक त्या पाण्याची गुणवत्ता आपल्याला चेक करून ते पाणी जमिनीसाठी किती लायक आहे किंवा किती योग्यताचं आहे ते आपण साहजिक त्या ठिकाणी पाहू शकतो. आता जेव्हा ठिबक सिंचनाचा विचार करतो तेव्हा आपण उत्तळ जमीन, मध्यम जमीन आणि बाह्य जमीन ह्या विचारात घेणं आवश्यकच आहे. पण त्याबरोबर त्या जमिनीवर असलेले क्षाराचं प्रमाण किती आहे, त्यामध्ये महत्त्वाचं त्या पाण्याची विद्युत वाहकता किती आहे, त्यामध्ये बोराचं प्रमाण किती आहे, त्यामध्ये सोडियमचं प्रमाण किती आहे हे आपण साहजिकच ह्या पाणी परीक्षण मध्ये आपल्याला साहजिक चेक करणं आवश्यक आहे. जेणेकरून जेव्हा आपण ठिबक सिंचन मार्फत हे पाणी देतोय तर त्या ठिबक सिंचनचा कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम आपल्याला त्या ठिकाणी येता कामा नये. कारण आज आपण बऱ्याच अंशी बघतोय की जे काही ठिबक सिंचन शेतकरी वापरतात हे काही कालावधीनंतर म्हणजे 1 वर्षाने 2 वर्षानंतर ते फेकून देतात. कारण त्या ठिकाणी म्हणतो की क्लॉगिंग म्हणजे
ड्रिपर आहे ते ड्रिपर झाकून जाणं किंवा बंद होण्याचं प्रमाण हे जास्त असते किंवा त्या ठिकाणी जर पडणारं पाणी एकसारख्या गुणवत्तेचं नसतं किंवा एकसारख्या वजनाचं नसतं. म्हणजे काही ठिकाणी तुमचं पाणी 4 लिटर पडतं, काही ठिकाणी 2 लिटर पडतं, काही ठिकाणी पाणी पडतच नाही किंवा काही ठिकाणी क्षार पडण्याचं प्रमाण जास्त असतात किंवा त्या ठिकाणी क्षाराचं जी काही अक्युम्युलेशन जी काही साठण्याचं प्रमाण हे जास्त असतं. तशा अनुषंगाने ही ड्रिप सिस्टम जी आहे ते आपण क्लॉगिंग होऊ नये किंवा त्या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ नये त्यासाठी अनुषंगाने आपण पाणी तपासणी किंवा पाणीचं चेकिंग करणं किंवा पाणी दरवर्षी नमुना गुणवत्ता तपासणं आपल्याला आवश्यक आहे. आता जेव्हा आपण ड्रिप वापरतो साहजिक आपण लोकांना सांगतो की ड्रिपचे फायदे चांगले आहेत. म्हणजे त्यामध्ये आपण बघतो की जमिनीचा वापसा म्हणजे पिकाला लागतं एवढं पाणी त्या ठिकाणी आपण त्या ड्रिप सिस्टम मार्फत देऊ शकतो आणि पूर्ण शेतामध्ये एका वेळी एकसारखं पाणी आपण त्या ड्रिप सिस्टम मार्फत देऊ शकतो. इव्हन तुमच्याकडे पाण्याचा कालावधी कमी असेल किंवा पिकाचं वय लहान असेल पण पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार जेवढं पाणी लागतंय ते आपण साहजिक ह्या सिस्टम मार्फत देऊ शकतो. कारण तुम्ही जेव्हा पाण्याचा विचार करता किंवा स्प्रिंकलर किंवा तुषार सिंचन पद्धतीचा विचार करता साहजिक त्या ठिकाणी पीक मोडण्याचं लॉजिंग होण्याचं प्रमाण हे जास्त राहतं. पण ड्रिप मार्फत जर आपण विचार केला जमिनीचा वापसा पाहून पिकाला लागल त्या अवस्थेला लागल तेवढं पाणी आपल्याला ठिबक सिंचनमधनं देता येतं. इव्हन साधारण 45 ते 50% सुद्धा आपल्या पाण्याची बचत होते. या व्यतिरिक्त जे पाणी आपण जमिनीला देतोय ते साहजिक त्या ठिकाणी वापसा राहिल्यामुळे त्या ठिकाणी मायक्रोवेव्ह ऍक्टिव्हिटी जे काही सूक्ष्म जीवन त्या जमिनीमध्ये आहे त्याचं एकसारखं प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपल्याला जी त्याचं पोल्युशन आहे पॉप्युलेशन आहे त्यांची जी लोकसंख्या आहे त्यांची जी संख्या आहे ती कमी होत नाही. त्यांचं पॉप्युलेशन जे आहे उपयुक्त जीवन ते वाढलं जातं. हवा खेळती चांगली राहते. सेंद्रिय कर्बाचं किंवा सेंद्रिय घटकांचं प्रमाण उपलब्ध होण्याचं प्रमाण ह्या जमिनीमध्ये चांगलं राहतं. इव्हन त्या ठिकाणी जी काही आपण खतं देतोय त्या खताचा वापर त्या पिकासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे होताना दिसून येतो आणि मुळांची वाढ मुख्यतः मुळांच्या कक्षेमध्ये पाणी पडतं मुळांना लागेल एवढं पाणी मुळं घेतात त्या अनुषंगाने मुळांची वाढ होणं किंवा मुळं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वाढतात आणि पिकाची एकसारखी वाढ आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. त्या अनुषंगाने आपल्याला ह्या ठिबक सिंचनचा वापर करणं आपल्याला साहजिकच आवश्यक आणि गरजेचं आहे. आता ठिबक सिंचनमध्ये जेव्हा आपण पाणी देण्याचा विचार करतो तर त्यामध्ये आपल्या 2 गोष्टी विचारात घेणं तेवढं पाणी आवश्यक आहे का? जे आपण पाणी देतो ते पिकाला उपयुक्त आहे का? ते जास्तीचा पाण्याचा आपला तोटा होतोय का? अपयोग होतोय का? हे आपण त्या ठिकाणी जाणून घेणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जर विचार करायला गेला, तर हलकी जमीन असेल, तर साधारण त्याचं जर ड्रिपर आपण जर टाकलं किंवा इनलाईन जर टाकली, तर त्या तुरटीपासून म्हणजे ज्या ठिकाणी आपला ड्रिपर आहे त्याच्या दोन्ही बाजूला साधारण 15 सेंटीमीटर पण हे पाणी पसरलं जातं आणि हे जे पाणी आहे साधारण 700 त्या तुरटीपासून आपल्याला साधारण 700 चौरस सेंटीमीटर पण पापली त्या पाण्याची ओल आपल्याला दिसून येते. म्हणजे साधारण उदाहरण जर तुम्ही त्याला द्यायला गेलं किंवा गाजर किंवा आपला मुळा असतो तशा प्रकारे उतर जमीन पाणी हे खोलवर गेलं आपल्याला दिसून येतं. ते पाणी पूर्णतः पसरत नाही. पण त्या अनुषंगाने जर आपण खोल जमिनीचा जर विचार करायला गेला किंवा खोलकाळी जमीन जर विचार करायला गेला त्यामध्ये जो पाणी ड्रिपर पासून जे पसरणारं पाणी आहे साधारण 30 ते 35 सेंटीमीटर पण हे पाणी दोन साईडला पसरतं. हे जे पाणी आहे साधारण खोलीमध्ये बाबतीत जर विचार करायला गेला 1.10 चौरस सेंटीमीटर क्षेत्रावरती 1.10 चौरस मीटर क्षेत्रावरती म्हणजे साधारण 1 बाय 1 मीटर क्षेत्रावरती हे पाणी आपल्याला पूर्णतः त्या शेतामध्ये पसरलेलं दिसतं आणि हे जर पाणी आपण जर चेक केलं किंवा हे जर आज आकार जर चेक केला तर साधारण कांद्यासारखा त्या ठिकाणी आपल्या ओलीचा आकार ह्या सिस्टीम मार्फत किंवा ड्रिप मार्फत ते आपल्याला खोल जमिनीमध्ये दिसून येतो आणि मध्यम प्रकारच्या जमिनीच्या जर विचार करायला गेला हे जे दिलेलं पाणी आहे ते साधारण 30 ते 35 सेंटीमीटरवरती पसरतं. त्या पाण्यात जर क्षेत्र जे ओलिता खालचं येतं साधारण एका ड्रिपरमुळे तर 29 चौरस सेंटीमीटर क्षेत्र एका ड्रिपर खाली ओलिता खाली येतं आणि जे पाणी त्या शेतामध्ये पडतंय त्यामुळे एकसारख्या लांब जी पपई असते त्या पपईसारखा आकार त्या ठिकाणी आपल्याला त्या पाण्यामध्ये तयार झालेला दिसून येतो. म्हणजे जेव्हा आपण पिकाचं नियोजन करतो तर तशा कंडिशनला ह्या ठिकाणी आपण जमिनीचा विचार करणं पण आवश्यक आहे की कोणत्या जमिनीमध्ये आपलं कोणतं पीक लागवड केली पाहिजे. आता जर तुम्ही हलक्या जमिनीमध्ये जर विचार करायला गेला तर आपलं पाणी उभंच खाली जातं म्हणजे उभ्या प्रकारचं पाणी आपल्या जमिनीमध्ये मुरताना दिसतं. जसं तुम्हाला आता उदाहरण दिलं की मुळा आहे, गाजर आहे किंवा बीट आहे अशा प्रकारचे पीक आपण त्या ठिकाणी प्रिफर करणं आवश्यक आहे. हलक्या जमिनीमध्ये तुम्ही जर बघितलं कांद्याच्या आकाराचं पाणी त्या ठिकाणी आपल्याला मुरताना दिसतं. त्यामुळे जी काही हरबेशियस त्या ठिकाणी मग त्या अनुषंगाने त्या पद्धतीने पाणी आपण आपल्या जमिनीसाठी
विचार करतो की ऊससारखी पिकं येतं वर्षभर आपल्या जमिनीमध्ये राहतात, त्याला अपेक्षा एवढं पाणी देणं आपल्याला गरजेचं आहे, पण तेवढं गुणवत्तेचं पाणी आपल्यापाशी नसेल तर जास्तीचं पाणी देऊन त्या पिकाला कोणत्या प्रकारचा फायदा होत नाही. तशा कंडिशनला आपण काळजी घेतली पाहिजे की जे पाणी आपण देतोय ते मोजून मापून आपल्याला देणं आवश्यक आहे. कारण आज आपण बघतो की बऱ्याच अंशी आपण पिकाला पाणी देतो, म्हणजे जसं तुम्हाला मी सांगितलं की उन्हाळ्या हंगामामध्ये आपण म्हणतो की तुम्ही रेनगन वापरा, तुषार सिंचन वापरा, पण जर तुमचं बाष्पीभवन जर 35 मिलीमीटरपेक्षा जर कमी असेल तर आपल्याला त्या ठिकाणी जे रेनगन आहे किंवा तुषार स्प्रिंकलर किंवा तुषार सिंचन पद्धती आपल्याला वापरण्याची आवश्यकच नाही. पण जर 35 मिलीमीटरपेक्षा जर जास्त तुमच्या त्या ठिकाणी बाष्पीभवन होत असेल तर तशा कंडिशन तुम्हाला साहजिक रेनगन म्हणजे तो रेनगन आणि तुषार सिंचन पद्धतीचा वापर करणं आवश्यक आहे, जेणेकरून त्या ठिकाणी हवेमध्ये आर्द्रता जी आहे ते चांगल्या प्रकारे जोपासली जाईल. पिकामधलं जी वापसा जी आहे पिकामधला जो पाण्याचा ताण आहे तो कमी प्रमाणात आपल्याला काही प्रमाणात कव्हर करता येईल आणि जमिनीची पाण्याची गरज ही चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी कव्हर करता येईल. मग त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी रेनगन वापरणं आवश्यक आहे. पण बहुधा जेव्हा आपण ड्रिप सिस्टीम किंवा ठिबक सिंचन आपण ज्यावेळी विचार करतो किंवा बाकी पद्धती आपण विचार करतो त्या ठिकाणी पाणी मोजून देण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला काही समीकरण आहे त्या ठिकाणी आपल्याला त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. कारण आज आपण बघतो की ज्या ठिकाणी आपण ड्रिप वापरतो त्या ठिकाणी आपल्याला साहजिकच पिकाची गुणवत्ता एकसारखी दिसते, पिकाचं उत्पन्न एकसारखं दिसते, पण त्या जमिनीला पाणी लागतंय किती, तेवढं पाणी आपण त्या प्रमाणात देतोय का जास्त देतोय, देणारं पाणी जास्तीत आपला तोटा आहे का आपला फायदा हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि जे पाणी आपण देतोय ते पिकाला कितपत लागू होते त्या अनुषंगाने त्या पाण्याचा वापर करणं आवश्यक आहे. कारण आज जर आपण पाण्याची गरज काढली तर वेगवेगळ्या पिकासाठी वेगवेगळी पाण्याची गरज आहे. तुम्हाला मी बाष्पीभवनचं सांगितलं, जेवढं तुमचं बाष्पीभवन होईल त्या अनुषंगाने आपल्याला पाणी देणं आवश्यक आहे. कारण आता बाष्पीभवन जर म्हणतं तुमचं 2 प्रकार होतं, पिकाच्या भागातून होतं, पिकाची पानं आहेत, खोडं येतं, फुलं आहेत, फळ येतं, त्यामधून सुद्धा बाष्पीभवन होतं आणि मुख्यतः जमीनमधून सुद्धा बाष्पीभवन होतं. मग जमीनमधून होणारं बाष्पीभवन आहे ते आपल्याला जर काढलं किंवा ते जमिनीचं बाष्पीभवन जर आपल्याला समजलं तर अनुषंगाने आपल्याला त्या पिकातलं पाण्याची गरज आपल्याला काढता येणं सोपं आहे. आता साधारण जरी 1 एकराचा जरी विचार करायला गेला तर साधारण आपल्याला 5x2 ची लागण असेल तर आपल्याला 4,500 ऊस रोप आपल्याला एकरी लागतात, किंवा जर आपली ऊस बेरची लागवड असेल तर साधारण 16,000 ते 18,000 टिपरी आपल्याला 2 डोळ्याची प्रति एकरी लागतात. त्याच्या अनुषंगानं फळबागांचा जर विचार करायला गेला, आंब्याची लागवड 5x5 वर असेल किंवा आंब्याची लागवड जरी आपण 10x10 मीटर जरी म्हटली तरी साधारण आपल्याला 40 झाडे एकरी बसतात. तीच लागवड जर आपली 5x5 मीटर असेल 70 झाडे एकरी बसतात. आता पेरूमध्ये आपण बघतोय, सीताफळामध्ये बघतोय किंवा जांभळामध्ये बघतोय, काही शेतकरी सधन लागवडीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये 3x2 ची लागवड आहे, 3x2 मीटरची लागवड आहे, 14x8 ची लागवड आहे, 12x8 ची लागवड आहे. मग एवढ्या लांबच्या अंतरावरची जी आपण फळपिकाला लागवड करतोय मग त्या अनुषंगाने त्या ठिकाणी लागणारं पाणी किंवा ती आपण पाणी देतोय त्या जमिनीला किती लागते तेवढं पाणी देणं आवश्यक आहे का, त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी पाण्याचं समीकरण पाहणं आवश्यक आहे किंवा तेवढं पाणी देणं आपल्याला गरजेचं आणि उपयुक्त आहे, किंवा त्या पिकाच्या वाढीसाठी ते पाणी आपण देतोय ते किती प्रमाणात दिलं पाहिजे त्या संदर्भात आपण थोडक्यात जाणून घेऊया. आता मुख्यतः कोणत्या पिकात जर पाण्याचा रेशो जर आपल्याला काढायचा असेल किंवा किती पिकाला किती पाणी लागते ते जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्याला एक समीकरण आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं गेलं तर पिकाला लागणारे पाणी किंवा पिकाला लागणारी पाण्याची गरज प्रत्येक दिवस किंवा प्रति लिटर प्रमाणे जरी म्हटलं किंवा प्रति झाड प्रति दिवस प्रति लिटर प्रमाणे जरी म्हटलं तर त्याला एक फॉर्म्युला आहे. म्हणजे त्यामध्ये जर म्हणायला गेलं तर त्या ठिकाणी पहिला घटक आहे तो जमिनीतून होणारी पाण्याची बाष्पीभवन, 2 नंबरचा आहे तो पीक गुणांक आहे, 3 नंबरचा आहे तो ओलीत गुणांक आहे आणि 4 नंबरचा जो घटक आहे तो पिकातील अंतर म्हणजे 2 ओळीतील अंतर आणि 2 रोपातील अंतर. जेवढे आपल्याला कोणत्या पिकाची पाण्याची गरज काढायची म्हणजे प्रति दिवस असेल, प्रति झाड असेल किंवा एका झाडाला किती लिटर पाणी लागते जर आपल्याला काढायचं असेल तर ह्या 4 गोष्टी आपण ध्यानात घेणं आवश्यक आहे. त्यामध्ये पहिल्याचा घटक आहे तो त्या जमिनीचं होणारं बाष्पीभवन, त्या जमिनीतून किती पाणी उडून जाते. 2 नंबरला त्या पिकाचा गुणांक आहे तो आपल्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आपल्याला काढावा लागतो. ओलीत गुणांक त्या जमिनीला किती पाणी आपण देतो आणि चौथा घटक म्हणजे त्या पिकातलं लागवडीचं अंतर म्हणजे त्या पिकामध्ये 2 ओळीतलं अंतर काय किंवा 2 झाडातलं अंतर काय. आता जेव्हा आपण बाष्पीभवनाचा विचार करतो मुख्यतः मी तुम्हाला सांगितलं बाष्पीभवन हे 2 प्रकारचं असतं, त्यामध्ये पिकातलं होणारं बाष्पीभवन आणि जमिनीतून होणारं बाष्पीभवन. आता जर विचार करायला गेला तर साहजिकच तुमच्या जमिनीत होणारं बाष्पीभवन आहे ते तुमच्या पिकात होणाऱ्या बाष्पीभवनापेक्षाही जास्त असतं, कारण तुमची जमीन ज्यावेळी सुरुवातीला लागवडीचं अंतर तुमचं जास्त असतं, मग त्याच्याकडनं तुमची जमीन ही जास्त सूर्यप्रकाशाखाली आणली जाते आणि त्या ठिकाणी तुमचं पाण्याचं बाष्पीभवन जास्त असतं. जेव्हा तुमचं पीक पूर्ण तयार होतं त्या ठिकाणी हा बाष्पीभवनाचा वेग हा कमी झालेला असतो. मग त्या अनुषंगाने आपण दररोजचं जे काही बाष्पीभवन आहे, आता तुम्ही जर बघता की प्रत्येक शेतकऱ्याकडे ऑटोमेशन आहे, तर काही शेतकऱ्यांनी स्वतःची वेदर स्टेशन म्हणजे हवामान केंद्र आहे, तर काही शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, तर त्या अँड्रॉइड मोबाईल त्यांना दररोजचा बाष्पीभवनाचा वेग हा समजला जातो किंवा त्यांना जाणून घेता येतो. काही मोबाईल बेस्ड ऍप्लिकेशन्स आहेत त्याचा वापर करून आपण हे बाष्पीभवन काढू शकतो. तर त्या अनुषंगाने त्या दिवशी होणारं बाष्पीभवन किती आहे ते मुख्य ते आपण जाणून घेऊन त्या ठिकाणी पाण्याची गरज काढणं आवश्यक आहे. त्यामध्ये जर म्हणायला गेलं तर आपल्या पश्चिमासाठी जो ओलीत गुणांक आहे, जो काही बाष्पीभवनाचा वेग आहे किंवा बाष्पीभवनासाठी जो गुणांक आहे तो साधारण 0.8 हा एवढा ग्राह्य धरला जातो, कारण
पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही जर तापमान बघितलं की ॲव्हरेज आहे, सरासरी तापमान त्या ठिकाणी होतं. आणि हे जे बाष्पीभवन आहे हे आपल्याला दररोज वेगळ्या प्रमाणे आपण तुम्हाला माहिती की होत असतं. काही ठिकाणी सूर्यप्रकाश ज्यादा असतो, काही ठिकाणी कमी असतो. कमी जास्त सूर्यप्रकाश झाल्यामुळे किंवा कालावधी कमी झाल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग हा कमी जास्त आपल्याला दिसून येतो. म्हणजे त्यावेळी बाष्पीभवनाचा वेग आपण मोजला जातो तो साहजिकच तुमच्या पत्र्याच्या भांड्यामध्ये किंवा तुम्ही जर जे काही बाष्पीभवनासाठी जे भांडं घेतली त्या ठिकाणी बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो आणि त्या मानाने तुमच्या जमिनीमध्ये बाष्पीभवन कमी असतं. त्यामुळे तो गुणांक आपण साधारण 7 ते 8% आपण त्या ठिकाणी जो गुणांक ग्राह्य धरलेला आहे, जो तुमचा बाष्पीभवनाच्या 70 ते 80% असतो. त्यामुळे हा गुणांक घेताना आपल्याला 0.8 किंवा 0.7 घेणं आवश्यक आहे. आता पीक गुणांक जो आहे तर पीक गुणांक हा पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आपल्याला सुरुवात पाहता येते. म्हणजे तर जर म्हणायला गेलं तर पिकाची वाढीची सुरुवातीची अवस्था तेव्हा पाण्याची गरज जास्त असते. पीक जसं शाकीय वाढीच्या अवस्थेला जाईल, फ्लॉवरिंगला येईल, फ्रुटिंगला येईल, तशी पाण्याची अवस्था किंवा पाण्याची गरज ही वाढली जाते. आणि पीक ज्यावेळी पुन्हा मॅच्युरिटीला आपल्याला येताना दिसतं तर तशा वेळी पुन्हा पाण्याची गरज ही कमी कमी होत जाते. साधारण जरी म्हणायला गेलं तर स्वतः 0.2 पासून 1.5 पर्यंत हा गुणांक हा व्हॅरी होत असतो. म्हणजे हे जे समीकरण आहे त्यामध्ये तुम्ही जर विचार करायला गेला हा पीक गुणांक आपल्याला हा दरवेळी पिकाच्या वैशिष्ट्यानुसार हा चेंज होत राहतो. म्हणजे कमी कालावधीची पिकं आहेत, मध्यम कालावधीची पिकं आहेत, त्यामध्ये हा प्रकार आपल्याला ग्राह्य धरता येत नाही. तर पिकाची वाढीची अवस्था आहे म्हणजे पीक सुरुवातीची अवस्था आहे का, पिकाची म्हणजे लागवडीची अवस्था आहे, उगवणीची अवस्था आहे, पिकाची फुटव्याची अवस्था आहे, पिकामध्ये शाकीय वाढ होण्याची अवस्था आहे, पिकामध्ये फुलं लागण्याची अवस्था आहे. म्हणजे ह्या ज्या अवस्था आहेत ह्या अवस्थेनुसार हे लागणारं पाणी आहे किंवा हा पीक गुणांक हा चेंज होत असतो. त्या अनुषंगानं जी काही लागवडीची अवस्था आहे त्या ठिकाणी पीक गुणांक हा 0.2 समजला जातो. शाकीय वाढीच्या अवस्थेला साधारण 0.4 समजला जातो. जेव्हा पिकामध्ये फळधारणा आपल्याला होताना दिसते तशा कंडिशनला 0.8 पर्यंत समजला जातो. मॅच्युरिटीच्या वेळेस पाणी जास्त आपल्याला लागतं. त्या अनुषंगाने हा गुणांक हा वाढवला जातो. साधारण 1.2 ते 1.3 असतो. आणि जेव्हा तुमचं पीक पुन्हा वाढत्या वयात येतं म्हणजे तुमचं पीक मॅच्युरिटी यायला लागतं, मॅच्युरिटी येण्यास म्हणजे त्याचं परिपक्वता येण्यास चालू होतं तेवढे मग तुझ्या पण पाण्याची पिकाची गरज कमी झालेली असते. तशा अनुषंगाने पुन्हा हा गुणांक आपल्याला कमी झालेला दिसून येतो किंवा हा गुणांक कमी येतो. तशा अनुषंगाने पीक गुणांक पाहून आपण त्या ठिकाणी पाणी देणं आवश्यक आहे. आता ओलित गुणांक जर आपण म्हणायला गेला तर त्या पिकामध्ये जो लागवडीचा अंतर आपण जसं म्हणतो तसं ओलित गुणांक हा तुमचा चेंज होत असतो. यामध्ये दोन पिकातलं अंतर काय म्हणजे पीक आपण कमी अंतरावर लावतोय, पीक आपण जास्त अंतरावर लावतोय, त्या अनुषंगानं हा पीक गुणांक हा चेंज होत असतो. त्यामध्ये जर महत्व जरी म्हणायला गेलं तर साधारण 0.1 ते 0.1 ते 1 हा गुणांक व्हॅरी होत असतो. जो ओलित गुणांक आपण जर म्हणतोय हा पिकाची तुमच्या अवस्थेनुसार किंवा पिकाच्या लागवडीच्या अंतरानुसार हा पीक गुणांक व्हॅरी होत असतो. आता त्यामध्ये जर कमी अंतरावरची जर पिकं असतील तर त्यामध्ये आपल्याला पाण्याची रिक्वायरमेंट जी आहे ती जास्त असते. त्या अनुषंगाने आपल्याला हा गुणांक 1 असतो. पण त्याच्यावरती जर आपण म्हटलं लांब अंतरावरची जी काही पिकं आहेत त्यामध्ये आंबा आहे, चिक्कू आहे, पेरू आहे, ज्यामध्ये अंतर लागवडीनंतर 10 बाय 10 मीटर आहे, 8 बाय 8 मीटर आहे. ह्यामध्ये हा गुणांक साधारण 0.2 ते 0.25 पर्यंत हा ओलित गुणांक हा आपल्याला ग्राह्य पकडावा लागतो. जास्त अंतरावरची पिकं आहेत म्हणजे ज्यामध्ये डाळिंब आहे, द्राक्ष आहे, पेरू आहे, तशा पिकामध्ये आपल्याला हा जो गुणांक आहे साधारण 2 ते 0.4 पर्यंत आपल्याला कन्सिडर करावा लागतो. मध्यम अंतरावरची पिकं आहेत त्याच्यामध्ये केळी असेल तर तशा पिकासाठी आपल्याला हा गुणांक 0.4 ते 0.6 घ्यावा लागतो. आणि कमी अंतरावरची जी पिकं आहेत त्यामध्ये आपल्याला भाजीपाला असेल किंवा ऊसासारखे पीक हा गुणांक आपल्याला 0.6 ते 0.8 पकडावा लागतो. आणि जी तुम्हाला सांगितलं कमी अंतरावरची पिकं आहेत त्यामध्ये साहजिक आपल्याला वॉटर रिक्वायरमेंट जादा लागते. तशा कंडिशनला हा गुणांक आपल्याला 1 अशा पूर्ण स्वरूपात हा पकडावा लागतो. म्हणजे पीक गुणांक जसं आपण म्हणतो की 0.2 पासून 1.5 पर्यंत व्हॅरी होतो. तसाच आपला ओलित गुणांक जो आहे हा पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार 0.1 पासून 1 पर्यंत हा रेशिओ आपल्याला चेंज होत असतो किंवा त्या अनुषंगाने आपल्याला कन्सिडर करावा लागतो. आता शेवटचा महत्वाचा जो घटक आहे त्यामध्ये जो तुम्हाला सांगितलं की जो आपण पिकाचं लागवडीचं अंतर आहे जो ड घटक आपला आहे कारण आपण एक घटक अ मध्ये आपण बघितलं की बाष्पीभवनाचा वेग, ब मध्ये म्हटलं आपण पीक गुणांक, क मध्ये म्हटलं आपण ओलित गुणांक आणि ड मध्ये आहे ते दोन पिकाच्या 2 ओळीतील आणि 2 रोपातील अंतर. बरोबर आहे. तुमचं मीटरमध्ये असेल किंवा फूटमध्ये असेल तशा अनुषंगाने ते कन्व्हर्जन करून आपल्याला त्या पिकासाठी म्हणजे तुमच्या शेतामध्ये जर 4,500 ऊसाची रोपं असतील त्यासाठी लागणारं पाण्याचं एका रोपासाठी लागणारी पाण्याची गरज, त्या अनुषंगाने 4,500 रोपाला लागणारी गरज, लागणारी पाण्याची गरज, फळे पिकामध्ये तुमच्या एका झाडाला लागणारी गरज, त्याच अनुषंगाने तुमच्या 100 रोपाला लागण्याची पाण्याची गरज, ह्या अनुषंगाने आपण पाण्याचे कॅल्क्युलेशन करून जर आपण त्या पिकाला पाणी दिलं तर साहजिकच त्या जमिनीमध्ये वापस आपला मेंटेन केला जातो. जास्तीचं पाणी आपलं त्या जमिनीमध्ये जात नाही किंवा त्या पाण्याची गुणवत्ता त्या पाण्यामुळे त्या जमिनीची गुणवत्ता खराब होत नाही. जमिनीची जो आयडियल टीथ म्हणजे जो आदर्श जमिनीची आपण फुल म्हणतो ते फुल त्या ठिकाणी आपल्याला मेंटेन करता येतं. इव्हन त्या ठिकाणी जे काय आपण पाणी वापरतोय
ते पाणी पिकासाठी योग्यरित्या आणि चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी 100% वापरलं जातं. कारण आता आपण क्वालिटी वॉटरचा विचार करतोय, त्या अनुषंगाने हे जे क्वालिटी वॉटर आहे ते आपल्याला मेंटेन जर करायचं असेल तर पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार किंवा पिकाच्या गरजेनुसार, पार्श्वभूमीच्या वेगेनुसार, पिकाच्या गुणांकानुसार, ओलीत गुणांकानुसार आणि लागवडीच्या अंतरानुसार आपल्याला तेवढं पाणी जर आपण दिलं तर साहजिक जे काही आपल्याला पाणी उपलब्ध आहे त्या अनुषंगाने आपण चांगलं आणि उत्तमरित्या असं उत्पन्न हे आपण काढू शकतो. आता ज्यावेळी फळबागेचा आपण विचार करतो त्या ठिकाणी आपण ड्रिपर जर आपण इन्स्टॉल करणार असेल तर साहजिक डाळिंबासाठी आपल्याला ज्यावेळी लागवडीचा विचार करतो त्या प्रत्येक झाडाला आपल्याला 2 ते 6 ड्रिपर असणं आवश्यक आहे. लिंबू असेल किंवा संत्रा किंवा लिंबूवर्गीय पिकं आहे तर त्यामध्ये 4 ते 8 ड्रिपरवरती झाड असणं आवश्यक आहे. चिक्कू, नारळ, आंबा किंवा अशी लांब अंतरावरती असणारे झाड आहे त्याला साधारण 6 ते 15 म्हणजे तुमच्या लागवडीच्या अंतरानुसार, जमिनीच्या प्रकारानुसार तेवढं ड्रिपर आपल्याला असणं आवश्यक आहे आणि फायदेशीर आहे, जेणेकरून आपण जे पाणी आपल्या जमिनीमध्ये वापरतो ते 100% आपल्या पिकाला लाभ होईल. कोणत्याही प्रकारचा लॉस किंवा जे पाण्याचं विपर्यास आहे किंवा जे वाया जाणाऱ्या पाण्याचं प्रमाण आहे ते निश्चित आपल्याला त्या ठिकाणी कमी राहील. आता ह्या ज्या गोष्टी आपण चर्चा करतो हे पाण्याच्या अनुषंगाने जे काय आता तोटे आपल्याला दिसत आहेत किंवा पाण्याचा जे इश्यू आपल्याकडे आहे त्या अनुषंगाने आपण चर्चा करतोय. पण त्याच्या अनुषंगाने भविष्यात जर आपल्याला पाण्याचा जर विचार चांगल्या प्रकारे करायचा आहे किंवा पाणी आपल्या शेतीसाठी चांगल्या प्रकारे वापरायचे तर त्या अनुषंगाने आपण काय काम करणं आवश्यक आहे त्यामध्ये महत्त्वाची चर्चा करूया. त्यामध्ये महत्त्वाचा विषय आहे की वॉटर कन्झर्वेशन म्हणजे पाण्याचं साठवण्याचं नियोजन. आता आपण बघतो की जुन्या काळापासून आपण पाणी साठवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. त्यामध्ये सिमेंटचे बंधारे आहेत, दगडी बंधारे आहेत, नाला बिल्डिंग आहेत, अशा प्रकारच्या गोष्टी आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी साठवण्यासाठी वापरतोय. पण त्याच अनुषंगानं जे काय पाणी आपण त्या सोर्समध्ये स्टोअर करतोय ते चांगल्या प्रकारे स्टोअर होते का नाही त्यासाठी त्या जे काही पाण्याचे स्त्रोत आहेत त्या स्त्रोतचं वेळोवेळी व्यवस्थापन करणं आपल्याला आवश्यक आहे. त्यामध्ये ते नाला बंडिंग असेल, चेकडॅम्स असतील, वेगवेगळे बंधारे असतील तर त्या बंधाऱ्यांचं वेळोवेळी डागडुजी म्हणजे त्यावेळी त्यांचं मेंटेनन्सचं काम आपल्याला करणं आवश्यक आहे, जेणेकरून जे पाणी आपण अडवण्याचा प्रयत्न करतोय ते चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला अडवणं हे सहज शक्य होऊन जाईल. त्या व्यतिरिक्त त्याची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करता येतील का, म्हणजे जे आपला छोटा डॅम आहे त्याची कॅपॅसिटी 5,000 लिटर आहे तर तो डॅमची कॅपॅसिटी आपल्याला 6 ते 7,000 लिटर पण वाढवण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करता येईल ते आपण त्या ठिकाणी विचार करणं आवश्यक आहे. किंवा त्याचं डिस्ट्रीब्युशन जे पाणी आपण शेतीसाठी वापरतोय तर एकसारख्या प्रमाणात सर्व शेतामध्ये डिस्ट्रीब्यूट होतंय का, जेणेकरून ते पाणी आपण शेतामध्ये देताना सर्व पिकांची वाढ एकसारखी व्हावी, सर्व पिकांमध्ये लागणारं पाण्याचं प्रमाण हे चांगलं राहावं किंवा अतिरिक्त पाण्याचा वापर त्या ठिकाणी होऊ नये त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी स्ट्रॅटेजी करणं त्या ठिकाणी नियोजन करणं आवश्यक आहे. इव्हन त्या ठिकाणी जे काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे पाणी वापरताना त्यामध्ये प्रायोरिटीज काय आहेत आपल्या, म्हणजे कोणत्या घटकासाठी पाणी वापरणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे यामध्ये जर म्हणायचं गेलं तर काही वेळा आपण विचार करतो की पिकाच्या वेगवेगळ्या वाढीच्या अवस्था आहेत, त्यामध्ये जर सांगायचं गेलं तर खरीप पिकाचे वेगळे आहेत किंवा ऊससारख्या पिकाचे वेगळे आहेत, भुईमुगाचे वेगळे आहेत, ज्वारीचे वेगळे आहेत, म्हणजे जी काही पिकं आहेत म्हणजे गव्हाच्या जर मानायचे गेलं तर मुकुंदमुळे फुटण्याची अवस्था आहे, फुटव्याची अवस्था आहे, त्यामध्ये इयरहेड म्हणजे वरचा जो आपण हे म्हणतो इयरहेड तयार होण्याची जी काही अवस्था आहे त्याची वाढीची अवस्था वेगळी आहे. मग ह्या ज्या स्टेज आहे त्या पाण्याच्या क्रिटिकल स्टेज आहेत, म्हणजे ज्या अवस्थेला त्या पिकाला पाणी देणं आपल्याला आवश्यक आणि गरजेचं असतं. मग त्या स्टेजला जर पाणी आपल्याला दिलं नाही तर साहजिक आपल्या पिकाचं वाढ कमी होते, पीक कोमजलं जातं, पिकामध्ये पाण्याचा उपलब्धता कमी झाल्यामुळे पिकाचं आपल्याला आदर्श असं उत्पन्न निघत नाही. मग तशा कंडिशनला आपल्याला हे पाणी जे आहे आपल्याकडं ते ह्या क्रिटिकल गोष्ट जे म्हणजे पिकाच्या वाढीची जे काही महत्त्वाच्या अवस्था आहेत त्या अनुषंगाने त्या स्टेजला आपण पाणी देणं आवश्यक आहे. म्हणजे मक्याच्या काही पिकामध्ये जर म्हणायला गेलं तर सुरुवातीची उगवणीची अवस्था आहे, चार पाण्याची अवस्था आहे, त्यानंतर तुरा निघण्याची अवस्था आहे, त्यानंतर खाली मिल्क आपण जे कणीस म्हणतो कणीस तयार होण्याची अवस्था आहे किंवा कणीस निघण्याची अवस्था आहे, कणीसामध्ये दाणे किंवा चिक भरण्याची अवस्था आहे, कणीस मॅच्युरिटी किंवा परिपक्वतेची अवस्था आहे. ऊसाच्या बाबतीमध्ये जर म्हणायला गेलं तर लागणीची अवस्था आहे, लागणीनंतर फुटवा निघण्याची अवस्था आहे किंवा नवीन कोंब तयार होण्याची अवस्था आहे, फुटव्याची अवस्था आहे, फुटव्यानंतर त्या ठिकाणी ऊस तयार होण्याची अवस्था आहे, ऊसानंतर कांडे भरण्याची अवस्था आहे, नंतर कांड्यामध्ये साखर भरण्याची अवस्था आहे. म्हणजे प्रत्येक पिकामध्ये जर आपण बघितलं तरी महत्त्वाच्या काही क्रिटिकल गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला ते स्टेज पाहून त्या ठिकाणी आपल्याला पाणी करणं, पाण्याचा वापर करणं आवश्यक आहे, जेणेकरून त्या पिकापासून आपल्याला आयडियल उत्पन्न घेणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण जसं म्हटलं की पाण्याची वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्यामध्ये ठिबक सिंचन आहे, तुषार सिंचन आहे, पाणी जर उपलब्ध भरपूर असेल किंवा उपलब्ध असेल तर सारी पद्धत आहे, वाफ पद्धत आहे, सरी म्हणून पद्धत आहे, अशा वेगवेगळ्या पद्धतीचा आणि पिकाच्या शाखेवाडीच्या अवस्था पाहून त्या ठिकाणी आपल्याला पाणी देणं आवश्यक आणि गरजेचं आहे. मग आपण ज्यावेळी पिकांचा विचार करतो आपण पिकामध्ये काही अवस्था आहेत पिकाच्या ठरलेल्या त्या ठिकाणी आपल्याला पाणी देणं आवश्यक असतं. म्हणजे जरी आपण म्हणायला गेलं तर हलकी जमीन जरी असेल तर तशा कंडिशनला आपल्याला साधारण आठवड्याने पाणी देणं आवश्यक असतं. मध्यम प्रकारची जमीन असेल साधारण 7 ते 8 दिवसांनी पाणी देणं आवश्यक आहे. भारी जमीन असेल तर 15 दिवसांनी पाणी देणं आवश्यक आहे. पण त्यावेळी जर विचार करायला गेला तर उन्हाळी हंगाम असेल तर साधारण 4 ते 5 दिवसांनी आपल्याला पाणी द्यावं लागतं.
बरोबर आहे. खरीपाचा हंगाम असेल तर आपल्याला 10 ते 12 दिवसांनी पाणी दिलं तरी चालतं. रब्बीचा हंगाम असेल तर 8 ते 10 दिवसांनी पाणी देणं आपल्याला आवश्यक असतं. म्हणजे ह्या ज्या पाण्याच्या अवस्था आहेत किंवा पाणी देण्याची जी गरज आहे जमिनीच्या आणि पिकाच्या, त्या तुमच्या त्या पिकानुसार असेल किंवा जमिनीच्या प्रकारानुसार चेंज होत असतं. त्या अनुषंगाने जर आपण ड्रिप पद्धतीचा वापर केला किंवा स्प्रिंकलर पद्धतीचा जरी वापर केला तरी पिकाच्या वाढीची अवस्था पाहून, पिकाची गरज पाहून आणि वापसा कंडिशन मेंटेन करून आपण अशा प्रकारचं पाणी देणं आपल्या साहजिक सोपं आणि सोयीस्कर होऊन जाईल. आता ज्यावेळी भविष्यातील पाण्याचा आपण विचार करतो तर त्या अनुषंगाने आपल्याला त्या ठिकाणी पाणी नियोजन करणं महत्त्वाचं आणि आवश्यक आहे. कारण आपण बघतो की दिवसेंदिवस आपल्या जमिनीवरचा शेतकऱ्यांचा लोड असेल, अर्बनायझेशन म्हणजे कम्युनिटीचा, शहरातील राहणारे लोक आहेत, उद्योगधंदे आहेत, शेती उद्योगधंदा आहे, व्यावसायिक उद्योगधंदे आहेत, तिथं पाण्याची गरज ही दिवसेंदिवस वाढत आहे. तशा अनुषंगानं जे पाणी आपण शेतीसाठी वापरणार आहे ते चांगल्या गुणवत्तेचं असावं. पाण्यासाठी चांगल्या शेतीच्या उपयुक्त पाण्यामध्ये चांगल्या प्रकारचे गुणधर्म असावेत. मग हे जे पाणी आहे ते कशा प्रकारे आपल्याला स्टोअर करता येईल किंवा कशा प्रकारे आपल्याला साठवता येईल ह्याच्यावर जास्तीत आपल्याला प्रयत्न करणं आवश्यक आहे. मग त्या अनुषंगाने पहिला प्रश्न आहे की पहिलं उदाहरण आहे की आपल्याला जास्तीत शेततळ्याचा वापर वाढवणं आवश्यक आहे. म्हणजे पावसात पाणी पडते ही अशा नॅचरल रिझर्व्ह आहे, म्हणजे आपण जे काही शेततळी बांधतो त्यामध्ये साठवून ठेवून आपल्याला पुढच्या हंगामामध्ये वापरणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जसं मग सांगितलं क्रिटिकल गोष्ट आहे वाढीच्या अवस्थेनुसार आपल्याला ते पाणी पिकाच्या मुळेच्या जे काही मुळं आहेत त्या ठिकाणी कार्यक्षम मुळे आपण म्हणतो. म्हणजे पिकामध्ये जर बघितलं तर 2 प्रकारची मुळं आपल्याला असतात, एकतर आधार देणारी मुळं आणि एकतर कार्यक्षम मुळं. म्हणजे काही कार्यक्षम मुळं आहेत त्या ठिकाणी अन्न पाणी घेण्याचं काम चांगल्या प्रकारे केलं जातं. तशा प्रकारच्या मुळांना आपण पाणी देणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त क्लायमेट चेंज की आपण वातावरणीय बदल जे होतोय त्या अनुषंगाने पिकांची लागवड आपल्याला बदलणं आवश्यक आहे. म्हणजे ज्या ठिकाणी ऑफ सीझन आहे तर तशा कंडिशनला एखादं शॉर्ट वर्षचं पीक घेऊन आपण त्या जमिनीचा वापर करणं आवश्यक आहे. किंवा पडणारा पाऊस जो आहे तो किती प्रमाणात आहे, किती दिवसासाठी आहे, त्या अनुषंगाने तेवढं काळजीचं पीक आपण लागवड करणं आवश्यक आहे. इव्हन जरी काही पाण्यात ताण जरी बसला तरी आपल्याला उपलब्ध पाणी जे आपण स्टोअर केलेलं आहे ते पाण्याचा वापर करून ते पीक आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे उगवून आणणं आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत सुद्धा जरी म्हणायची विचार करायला गेला तरी क्वालिटी वॉटरवरती आपल्याला काम करणं आवश्यक आहे. त्यामध्ये जे काही नॅचरल पाणी आपण जे म्हणतो त्यामध्ये क्षाराचं प्रमाण असेल, उपयुक्त अन्नद्रव्य खनिजाचं प्रमाण एकसारखं आहे, त्यामध्ये हानिकारक असे सोडियम आहेत किंवा क्लोराईड क्षार नाहीत, तशा प्रकारचं पाण्यापासून आपण लांब राहिलं पाहिजे. किंवा ते पाणी आपल्या पिण्यामध्ये घेण्या अगोदर किंवा पिण्यासाठी वापरण्याच्या अगोदर त्या पाण्याचं प्रामुख्याने टेस्टिंग करणं आपल्याला आवश्यक आहे. इव्हन त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे पोल्युटन्स आहेत, म्हणजे ते पाणी जर तुम्ही शेतीला वापरत असाल किंवा ते पाणी तुमच्या शेतीसाठी तुमच्या पिण्यासाठी वापरत असाल तर त्या पाण्याचं अगोदर टेस्टिंग होणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या आरोग्याशी जे निगडीत जे काही आजार आहेत ते आपल्याला त्या पाण्यामधून होऊ नयेत. आणि शिवाय हे जे पाणी आहे ते आपल्याला शेतीवर आपण देतोय त्या शेतीला कोणत्या प्रकारचं क्षार अकोमोडेशन सॉल्ट किंवा जे काही क्षार आपण म्हणतो आपल्या जमिनीमध्ये साठले नाही पाहिजे. त्या अनुषंगाने आपल्याला ठिकाणी काम करणं आवश्यक आहे. आणि शेवटचा घटक म्हणजे फ्युचर ऑफ वॉटर मॅनेजमेंट, म्हणजे भविष्यामध्ये जर आपल्याला पाण्याचं नियोजन करायचं मग त्या अनुषंगाने पाणी व्यवस्थापनासाठी आपल्याला काय काय केलं पाहिजे. यामध्ये महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे टेक्नॉलॉजी अडॅप्शन. म्हणजे आज जनरली आपण बघतो की जुन्या काळापासून आपण एकच म्हणजे नाले बंधारे आहेत, विहीर खोदकाम करणं, तलाव बांधणं, पाणी अडवणं ह्यासारख्या गोष्टी करतोय. पण त्याच्या अनुषंगानं टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट म्हणजे हे जे पाणी आपण वापरतोय स्टोअर करतोय हे स्टोअर होणारं पाणी कोणत्या टेक्नॉलॉजीनं आपण उपलब्ध आपल्या शेतासाठी उपलब्ध करून देतोय. मग त्यामध्ये आपण मोटरचा वापर करतोय का, त्यामध्ये आपण पाणी उचलताना आपण सारा पद्धत वापरतोय का, पाणी वापरताना आपण पाट पाणी देतोय का, सरीवांबा वापरतोय का. मग हे जे काय पाणी देण्याच्या पद्धती आहेत त्या अनुषंगानं पाण्याचा उपलब्ध साठा करून आपण त्या ठिकाणी ड्रिप इरिगेशन सिस्टीमचा किंवा स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीमचा वापर करणं आवश्यक आहे, जेणेकरून जे पाणी आपण वापरतोय ते आपल्याला कमी प्रमाणात आणि पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आपल्याला त्या शेतासाठी देता येईल. त्यानंतर इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स म्हणजे हे जे पाणी आपल्याला शेतामध्ये पडते त्यासाठी आपल्याला एक नवीन पद्धती आपल्याला अवलंबणं आवश्यक आहे. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग, जेवढं पडणारं पावसाचं पाणी ते आपल्या शेतामध्ये कसं मिळवता येईल. मग त्यामध्ये शेताच्या चारी बाजूने चर काढणं असेल, शेतामध्ये उतराला आडवी पेरणी असेल, शेतानं पडणारं पावसाचं पाणी त्यासाठी शेताला समांतर बंदिस्ती असेल, अशा प्रकारची काम आपण हातामध्ये घेणं आवश्यक आहे, जेणेकरून पडणारं पाणी जास्तीत आपल्या शेतामध्ये मुरवता येईल. कारण हे जे पडणारं पाणी ते चांगल्या गुणवत्तेचं आहे, त्यामध्ये असणाऱ्या उपयुक्त घटकांचं प्रमाण हे तुमच्या हानिकारक घटकापेक्षा कितीतरी प्रमाणात जास्त आहे. त्या अनुषंगाने हे पाणी आपल्या शेतामध्ये स्टोअर करणं आवश्यक आहे. किंवा जे काय आपले पाण्याचे सोर्सेस आहेत म्हणजे त्यामध्ये विहीर असेल, तलाव असतील, नदी असतील, नाले असतील, त्याचं खोलीकरण करणं आवश्यक आहे, जेणेकरून जे पडणारं पाणी आहे. कारण आपण बघतो की जेव्हा पाणी वाहून येतं त्यासोबत आपलं काही गाळाचं प्रमाण आणतं किंवा काही खडेचं प्रमाण त्या ठिकाणी आपल्याला वाहून येताना दिसतं. मग अशा अनुषंगानं ते जेवणाचं अकोमोडेशन म्हणजे त्या तळ्यामध्ये असेल, विहिरीमध्ये जेव्हा गाळ साचला जातो तर विहिरीची पाणी धारण क्षमता ही कमी केली जाते. मग त्या अनुषंगानं 1-2 वर्षातून त्या विहिरीचा असेल त्या स्त्रोताचं आपल्याला खोलीकरण करणं आवश्यक आहे, जेणेकरून जास्तीत पाणी त्या ठिकाणी स्टोअर केलं जाईल. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे
जे काही सप्लायर्स आहेत म्हणजे त्यामध्ये आपण बोरवेलनं पाणी घेतो, आपण विहिरीमधनं घेतो, तरी आपण मोटर किंवा पाईपलाईन वापरतो. तर लिकेजवरती आपल्याला लक्ष ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे हा विचार जर करायला गेलं तर कॅनॉल सारखे सिस्टम्स आहेत, नदी नाले आहेत. ते जे आपले पाण्याचे स्रोत आहेत महत्वाचे, त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे आपल्याला बंदिस्ती करून हे जे वाहून जाणारं पाणी किंवा लिच आउट होणारं पाणी ते आपल्याला जास्त प्रमाणात लिच आउट न होऊन देता ते सुयोग्यरित्या पुढे कुठं वापरता येईल का, त्यानुसार आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. आणि यामध्ये राष्ट्रीय स्तरावरती पाण्यासाठी महत्वाचं काम होणं आवश्यक आहे. आपण केविके बारामतीच्या व्यासपीठामार्फत आज पाणी मिळण्यासाठी काही ठिकाणी नाले बंदिस्ते आहे, काही ठिकाणी ओढा खोलीकरण आहे, काही ठिकाणी पाणी जागरूकता अभियान आपण या ठिकाणी घेतलेले. त्यामध्ये शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा फायदा म्हणजे निकरा प्रोजेक्ट आपण केविके बारामती मार्फत घेतला जळगाव सुपो भागामध्ये. तर त्या ठिकाणी लोकांनी कमी पाण्यामध्ये येणारी एरंडी सारखी पिकाची आहेत, तर जवळसारखी पिकं आहेत, या पिकाची लागवड त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी वाढवली. तर रब्बी हंगामामध्ये जी काही ज्वारीची पिकं आहेत त्यांना चांगल्या प्रकारे उत्पन्न निघालं. त्या अनुषंगानं ह्या गोष्टीचा प्रामुख्याने आपण विचार करून जे पावसाचं पडणारं पाणी आहे त्यावरती चांगल्या प्रकारे शेती कशी करता येईल त्या अनुषंगानं आपल्याला काम करणं आवश्यक आहे. जेणेकरून येणाऱ्या भविष्यामध्ये जे येणारे पाण्याचे प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे त्यावरती उपाय करणं आणि त्याला मिटिगेट करणं आपल्याला साहजिकच सोपं होऊन जाईल. मित्रांनो, आजचा जो आपला सेशन होता त्यामध्ये पिकातील पाणी व्यवस्थापन या अनुषंगाने आज चर्चा केली. मुख्यतः पाण्यावरचा टॉपिक असल्यामुळे यामध्ये आपण पाण्याविषयी जी काही जास्त जे काही संयुक्त अभ्यासक्रम होता तो आपण या ठिकाणी जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न केला. जागतिक जल दिनाच्या विशेषांकानुसार किंवा दिवसाच्या विशेषाने आज आपण हा टॉपिक घेतला होता. यामध्ये मुख्यतः शेतीसाठी पाण्याचा योग्य वापर किंवा पाण्याच्या स्रोताचं बळकटीकरण जर करायचं असेल तर कोणत्या गोष्टी अवलंबल्या पाहिजेत त्या संदर्भात आज आपण चर्चा केली. यामध्ये मला वाटतं आज शंका कोणाच्या नाही येत. ह्यात जरी काही तुमच्या पाण्यासंदर्भात जरी काही शंका असतील तर मुख्यतः आपण केविके बारामती मार्फत ऑटोमेशन हे तंत्रज्ञान गेल्या 10 ते 15 वर्षापासून वापरतोय. त्यामध्ये जे काही उपलब्ध पाणी आहे त्या पाण्याची क्वालिटी चेक करून पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाणी देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत असतो. त्यामध्ये बाष्पीभवन हा घटक महत्त्वाचा आपण या ठिकाणी ठेवतोय. या संदर्भात जर काही कुणाला शेतकऱ्यांना माहिती हवी असतील किंवा मायक्रोवेशनवर काय तर कुणाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर केविके बारामतीच्या व्यासपीठामार्फत तुम्हाला ती माहिती दिली जाईल. या संदर्भात कोणाचे काही शेतकरी असतील शंका असेल तर अवश्य तुम्ही केविके बारामतीमध्ये व्हिजिट घेऊन किंवा या ठिकाणी भेट घेऊन तुम्ही ती माहिती मिळू शकता. आणि येणाऱ्या भविष्यातील जी काही पाण्याची अडचण येते त्यावर तुम्हाला चांगल्या प्रकारे काम करता येईल आणि आपल्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारे सुधारणा करता येईल. या ठिकाणी आजचं सेशन संपलं असं मी जाहीर करतो.